नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बरीच माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रोत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो व नवमीला संपतो. नंतर दसरा साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. ही घटस्थापना घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळामध्ये सुद्धा केली जाते व नंतर मूर्तीची स्थापना केली जाते. तर ही घटस्थापना योग्य पद्धतीने कशी करायची हे आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी घटस्थापना करण्याआधी आपल्या घराची पूर्ण स्वच्छता करायची आहे. घटस्थापनेच्या दरम्यान देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे. या दिवशी आपले घर स्वच्छ असणे आवश्यक आहे. ज्या जागी घटस्थापना करणार आहोत ती जागा स्वच्छ असावी आणि शक्यतो देवघरात करावी. पण जागा नसेल तर दुसऱ्या जागी स्वच्छ ठिकाणी करू शकता. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी म्हणजे प्रतिपदेला लवकर उठून स्नान करावे. नंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत. रोजची देवपूजा करावी. नित्य कामे उरकून घ्यावीत. पूजेचे साहित्य सगळे जवळ घेऊन बसावे. पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे. दक्षिणेकडे तोंड करून बसू नये. सर्वात आधी कपाळी गंध लावावा. आपले आसन घेऊन त्या आसनावरती आणि सर्व साहित्यावरती फुलाने पाणी शिंपडून किंवा दुर्वांकुरांच्या साहाय्याने पाणी शिंपडून घ्यावे किंवा तुळशीपत्राने सुद्धा पाणी शिंपडावे. शुद्ध अंतःकरण असणे आवश्यक आहे. देवी आई आपल्या मनाचे भाव जाणते. आपल्या मनामध्ये श्रद्धा असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही सेवा आपण यथाशक्ती व यथाभक्तीने करणे आवश्यक आहे. आपले मन किती स्वच्छ आहे तर आपण लगेच पूजाविधीला सुरुवात करूया. प्रथम घटस्थापना करण्यासाठी काय काय वस्तू लागणार आहेत त्या आपण पाहूया. घटस्थापना करण्यासाठी कलश, त्यानंतर लाल दोरा किंवा कलावा लागणार आहे. मातीचा घट किंवा तांब्याचा कलश चालू शकेल. कोणताही कलश घ्यावा. त्याला लाल दोरा किंवा कलावा बांधावा आणि हळद कुंकवाची बोटे त्यावर रेखाटा. स्वस्तिक सुद्धा चालेल. मातीच्या कलशावर कलावा बांधून स्वस्तिक काढून घेतले आहे. तुमच्या घरची किंवा गावाची जशी प्रथा असेल तसे घ्या, म्हणजे हा घट तयार होईल. त्यानंतर विड्याची पाने आणि ताम्हण घेतले आहे. विड्याची पाने आणि त्याची माळ करून घेतली आहे. फूल आणि फुलांचा हार देवीसाठी घेतला आहे. 5 प्रकारची फळेही घेतली आहेत. त्यानंतर ओटीचे सामान, सप्तधान्य, हळदी कुंकवाचा करंडा घेतला आहे. काही ठिकाणी 5 धान्येच घेतात. जशी तुमची प्रथा असेल तसे घेऊ शकता. त्यानंतर अक्षता, सुपारी आणि 1 रुपयाचे नाणे घेतले आहे. 1 नारळ, घंटी आणि अखंड दिवा लावण्यासाठी 1 मोठी समई घेतली आहे. 1 तुपाचे निरंजन घेतले आहे. 9 दिवस अखंड दिवा लावायचा म्हणून तुमच्या घरातील मोठा दिवा घ्यायचा. तो घासून पुसून स्वच्छ करायचा आहे. त्यामध्ये मोठी वात घालायची आहे. अशा प्रकारे अखंड दिवा तयार करायचा आहे. सर्वात महत्त्वाचे, कुलदेवतेचा फोटो किंवा टाक घ्यायचा आहे आणि गणपती किंवा सुपारी घ्यायची आहे. त्यानंतर घटस्थापनेसाठी माती आणि सप्तधान्य घेतले आहे. अशा प्रकारे आपण घटस्थापनेसाठी सर्व साहित्य घेतलेले आहे. सर्वात आधी 1 चौरंग घेतला आहे. त्यावर लाल कापड घातले आहे. त्यावर 2 विड्याची पाने ठेवणार आहोत व त्या विड्याच्या पानावर अक्षता ठेवून सर्वात आधी कुलदेवतेची स्थापना करणार आहोत. तुमच्याकडे कुलदेवतेचा टाक असेल तर तो स्थापन करू शकता किंवा फोटोसुद्धा चालेल.
आता घटस्थापनेच्या आधी कुलदेवतेची स्थापना करावयाची आहे. सर्वात प्रथम फूल घेऊन पाण्यात बुडवून अभिषेक करायचा आहे. नंतर याच प्रकारे पंचामृतामध्ये फूल बुडवून अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पाणी घेऊन शुद्धोदक स्नान करावयाचे आहे. त्यानंतर कुलदेवतेला पुसून घ्यायचे आहे. नंतर हळदी, कुंकू व अक्षता व्हायच्या आहेत. नंतर देवीच्या नावाचा जप करायचा आहे. ओम कुलदेवताय नमः असा जप करावयाचा आहे. हळद कुंकू वाहल्यानंतर कुलदेवतेला फुले अर्पण करून हारही घालावयाचा आहे. आणि आता चला सुरुवात करूया घटस्थापनेला. आता अखंड दिवा लावण्यासाठी तांदळाने सर्वात आधी स्वस्तिक काढूया व त्यावर हळद कुंकू लावून दिवा स्थापन करणार आहोत. पूजेला सुरुवात करण्याआधी संकल्प करावा. अखंड दिवा नवरात्रात खूप महत्त्वाचा असतो. दिवा प्रज्वलित करून असाच ठेवायचा आहे. त्यामुळे मोठा दिवा वापरावा. देवीसमोर 9 दिवस हा दिवा तेवत ठेवायचा असतो. हा दिवा 9 दिवस विझू द्यायचा नसतो. तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस आणि तेलाचा असेल तर डाव्या बाजूस ठेवावा. या दिव्याची हळद कुंकू अक्षता घालून पूजा करावी. त्यानंतर आपण विड्याच्या पानावर थोड्या अक्षता ठेवून गणपती आणि कुलदेवतेचा टाक व नंतर पंचामृत व पाण्याने अभिषेक करून ठेवावा. नंतर हळद, कुंकू व फुले वाहावीत. नंतर गणपतीला दुर्वा व फूल वाहावे. घट घालण्यासाठी एक ताट घेतले आहे. बरेच जण टोपलीमध्ये किंवा केळीच्या पानामध्ये घट घालतात. ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार हे करू शकता. त्या ताटामध्ये एक पत्रावळी ठेवून रानातील माती पसरावी व त्यावर सप्तधान्य घालावे. वर मातीचा थर घातला आहे. गावाकडे याला वावरी म्हणतात. आपण जो मातीचा घट घेतला होता तो ठेवावा. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, एक नाणे व फूल टाकावे. त्यानंतर आपण 5 विड्याची पाने लावणार आहोत किंवा या ठिकाणी तुम्ही आंब्याची पाने लावू शकता. त्यावर श्रीफळ ठेवावे. नारळ लहान घ्यावा कारण घट लहान असतो. त्यानंतर या वावरीवर थोडे पाणी शिंपडावे. जास्त घालू नये, नाहीतर धान्य कुजू शकते. रोज थोडे थोडे पाणी शिंपडावे. मी इथे पूजेसाठी मोठी समई स्वस्तिकवर ठेवली आहे. नंतर श्रीफळासह घट वर ठेवावा. घटावर हळद, कुंकू, फूल वाहावे. नंतर ही सर्व पूजा करताना तुम्हाला देवीचा मंत्र म्हणावयाचा आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपण जी विड्यांच्या पानांची माळ घेतली ती घटावर लावावी व 9 दिवस 9 माळा घालाव्यात. मात्र पहिली माळ काढायची नाही. नंतर धूप दीप प्रज्वलित करायचा आहे. शंख व घंटीची पूजा करावी. ओटीचे सामान ठेवावे. आपण जी नैवेद्यासाठी 5 फळे आणली आहेत ती ठेवावीत. नंतर अगरबत्ती व कापुराने आरती करावी. आपल्या घरावर व कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज 9 दिवस घटाची पूजा करावी. रोज देवीला नैवेद्य दाखवायचा आहे.
सर्वात आधी गणपतीची आरती व नंतर दुर्गे दुर्गटभारी ही आरती करावी। अशा पद्धतीने आपली घटस्थापनेची पूजा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा।